रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. दुधाची अंगी निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागू नये. पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी, दोहीसी समसाठी करू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहीसी समान भजू नये. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. संतांच्या साहित्याचा विचार आपण करतो. काही जणांनी विचारलं मला की इतर कवींच्या कविता ज्या समाजोपयोगी आहेत त्या घेणार का? तर तसा काही हेतू नाही आहे. संत म्हणून ज्या ज्या व्यक्तिरेखांना मान्यता मिळालेली आहे पूर्वापार, अगदी 12व्या शतकापासून, त्या संतांच्या साहित्याचा विचार या आपल्या कार्यक्रमामध्ये होणार आहे. कारण मग होईल काय की आत्ता अलीकडच्या काळामधल्या कवितांचा विचार करत बसलो तर तो पसारा खूपच मोठा होईल. हा एक भाग झाला. महत्त्वाचा दुसरा भाग असा आहे की संत आणि कवी आत्ताचे अशी तुलना होऊ शकते की नाही, हा एक प्रश्न मनामध्ये आहे. अलीकडच्या काळामध्ये कवींचा मी काही चर्चेला विषय म्हणून घेत नाही. याचं कारण प्रत्येकजण आपापल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे जगत आहे. यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये अभिव्यक्ती स्वैराचार पण कित्येक वेळा आढळतो. भाषेविषयी कुठची निरामयता नाही. भाषा कोणती वापरावी याविषयी मनामध्ये कुठचेही नियम ठरलेले नाहीत. संतांच्या भाषेचं बरं असतं, मनाला त्रास होत नाही, भाषा अश्लाघ्यपणे समोर येत नाही. संत तत्त्वज्ञ जगद्गुरू तुकाराम महाराजांनी संत आणि जन यांच्यातला फरक सांगितलेला आहे आणि तोच आज चर्चेचा विषय आहे. संत जगद्गुरू तुकाराम महाराज असं म्हणत आहेत की दुधाच्या अंगी निघे ताक लोणी, दुधाच्या अंगी निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागू नये. काय सुंदर कल्पना आहे. त्याच्यानंतर दृष्टांत ते देत आहेत, पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी, पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी, दोहीसी समसाठी करू नये. पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी, दोहीसी समसाठी करू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन, तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहीसी समान भजू नये, दोहीसी समान भजू नये. काय कारण असेल? काय म्हणते वरती? दुधाची अंगी निघे ताक लोणी. कधी निघतं ते? दूध तापवलं की मग त्याच्या अंगी काही गोष्टी यायला लागतात. त्यामुळे हे जे तापणं आहे ते दुधाच्या दृष्टिकोनातून तपश्चर्याचं आहे. ते नुसतं दूधसुद्धा पौष्टिकच असतं, पण ते तापवल्याशिवाय ते बहुआयामी होत नाही, वर्सटाईल होत नाही ते. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं. शेवटी संत म्हणजे कोण आहेत आणि जन म्हणजे कोण आहेत? संत हे कोण असतात? आता तुम्ही हा एपिसोड बघताना तुम्ही तिकडे उत्तर द्या, मी पुढची ओळ म्हणतो तेव्हा. संतांच्या व्यक्तिरेखा म्हणजे नेमके काय असते? संतांच्या व्यक्तिरेखा म्हणजे नेमके काय असते? ते थंडगार पौष्टिक दूध नसून तापलेल्या दुधावरची साय असते. म्हणालात ना, साय असते. हे तापलेल्या दुधावरती साय येते, ती साय निरामय आहे. तपश्चर्या केल्याशिवाय काही घडत नाही. जन तपश्चर्या करत नाहीत. संत तपश्चर्या करतात, त्यातून साधना करतात, उपासना करतात, त्यांना अडचणी येतात, त्या अडचणींवरती अत्यंत आनंदाने मात करून आलेल्या अनुभवांची शिदोरी आमच्या जीवनाच्या प्रवासासाठी देतात पाथेय म्हणून. आणि म्हणून त्या दोघांना एकत्र मोजू नये असं सांगण्याचा दृष्टांत कसा दिला आहे जगद्गुरूंनी? तर जगद्गुरू म्हणत आहेत की दुधाच्या अंगी निघे ताक लोणी, पण दोघांना एकाच पद्धतीनं नाही मोजता येणार, दोघांचं मूल्य एक नाही. तसा दुसरा दिला आहे, पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी, गारगोटी पण ह्याच पृथ्वीच्या पोटात सापडते आणि हिरेसुद्धा ह्याच पृथ्वीच्या पोटात सापडते, पण दोन्ही समसाठी करू नये असं म्हणतात.
दोहीचे समसाठी. समसाठी म्हणजे जसे हिरे आपण जपून ठेवतो घरामध्ये, तसं गारगोट्या जपून ठेवतो का? नाही. मग गारगोटी आणि हिरे एकाच मनोवृत्तीनं त्याचा संचय करू नये का? दोघांचं मोल वेगळं आहे, दोघांचं मूल्य वेगळं आहे. आणि तुका म्हणे तैसे संत आणि जन. काय म्हणतात जगद्गुरू? जगद्गुरूंचं म्हणणं असं आहे की संत आणि जन हे दोन्ही एकाच पद्धतीनं तुम्हाला भजता येणार नाहीत. ही जी संतांच्या साहित्याची किमया आहे त्याचं नेमकं काय कारण असेल? तर त्याचं कारण साहित्यामधनं देणं आहे. साहिताहा, समाजाच्या हितासाठी निर्माण झालेलं, समाजात भांडणं लावण्यासाठी निर्माण झालेलं नाही, समाजामध्ये बुद्धिभेद करण्यासाठी निर्माण झालेलं नाही. एकाच पद्धतीनं व्यक्त होतात सगळे संत. मी गेल्या काही भागांपूर्वी तुम्हाला म्हटलं की संत कबीर, संत तुलसीदास, तुकाराम महाराज सगळे एकाच पद्धतीनं व्यक्त होतात. का? तर हे सतत देणं आहे, घेणं काही नाही त्यामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की गिवर्स गेन, देणाऱ्याचा फायदा, इंग्लिशमधली फ्रेज आहे गिवर्स गेन, देणाऱ्याचा फायदा. कसा फायदा होतो? व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, ते गेलं ते परत. आणि त्यामुळे देणं जे आहे त्यामुळे मन निरामय होत जातं आणि भांडणं होत नाहीत. अशी कथा सांगतात, खरी आहे की नाही मला माहिती नाही, कोणी म्हणाली खोटी आहे, पण मला त्याचा सारांश लक्षात घेऊ आपण की जगद्गुरू तुकाराम महाराजांना ऊस मिळाले आणि मग ते ऊस घेऊन घरी आले. तर घरी येताना मुलांनी, गावातल्या मुलांनी त्यांच्यातले ऊस खेचून घ्यायला सुरुवात केली. एक 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 करत खेचून घेतलं. घरी आल्यानंतर त्यांच्या तुकारामांच्या मुलांनी काही काढून घेतलं आणि एकच दांडकं उरलं. एवढे ऊस मिळालेले तर एकच दांडकं उरलं. त्यांची पत्नी भयंकर चिडली. तिला असं वाटलं होतं की तिच्यासाठी वेगळा एक ऊसाचं दांडकं बरोबर असेल, तर तसं घडलं नाही. एकच दांडकं उरल्यानंतर असं चिडली ती. अशी गोष्ट सांगतात की ती चिडली आणि तिने ते दांडकं घेऊन तुकाराम महाराजांनाच जोरात मारलं की आणखीन एका आणतालं अशा अर्थाने. तर ते जे दांडकं होतं त्याचे 2 तुकडे झाले जोरात मारल्यामुळे. त्याच्यावरती तुकाराम महाराज अत्यंत शांतपणे असं म्हणाले, मला माहिती होतं तू एकटी नाही खाणार. हे जे 2 तुकडे झाले त्याच्या पाठीमागे आपल्या पत्नीचा हेतू मलाही खायला मिळावा असा होता, हा विचारच संत करतो माणसाला. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आम्ही तसा विचार नाही करत होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की अगदी संतांएवढं जरी नाही, ते रोजच्या जीवनामध्ये एकमेकांना पसंत पडेल असं काही आपल्या आचरणातून घडलं तेवढंचही पुरेसं आहे, नाही का? आणि म्हणून जगद्गुरूंचा हा जो अभंग आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. काय सांगितलं त्यांनी? कसं मोजायचं तुम्हाला कळलं पाहिजे. सार आणि आसार कळलं पाहिजे तुम्हाला. वाईट आणि चांगलं कळलं पाहिजे. ते नाही कळलं तर काही फायदा नाही ना. एकाच पद्धतीनं तुम्ही जर मोजायला गेलात सगळ्यांना, एकाच पद्धतीनं मूल्य सारखं द्यायला गेलात तर कसं चालेल? फरक असणार आहे, प्रत्येकामध्ये फरक असणार आहे. तो या वस्तूंमध्ये होता. त्यांचा आधार घेत संत आणि सामान्य माणसं, जन यांच्यात काय अंतर आहे ते जगद्गुरूंनी अतिशय उत्तमपणे सांगितले. असो, या पद्धतीनंच समाजाशी निगडीत असलेल्या ओव्या, अभंग यापुढे आपल्यासमोर येत राहतील. आज रौप्य महोत्सव झाला. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 25 दिवस मी सलग आपल्याशी संवाद साधतो आहे. बाकी माझी इच्छा मी तुम्हाला वारंवार सांगितलेली आहेच. आणि यूट्यूबवाले सगळेच सांगतात शेवटी शेअर करा, सबस्क्राईब करा, ती घंटा वाजवा. तर हा एक शब्दांचं देऊळ आहे असं समजा. आणि या देवळात जर तुम्ही दररोज सकाळी ऐकण्यासाठी शिरलात तर तुम्ही करा. आणि पुन्हा भेटू दुसऱ्या दिवशी सकाळी. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.